महाराजांच्या पायाचा ठसा आणि त्यांच्या तर ह्या टर्न मागं शिवाजी महाराजांचा एक विचार होता. ही ढाल बघू शकता, ह्याच्यावरती आणि तोफचे गोळी पण घेतले बघा. जर ह्या पाण्यापेच्या स्त्रोत्रावरती विष टाकलं तर आपल्या राजाच्या जीवाला शिवकालीन तोफ सुद्धा आहे इथे. ती अशी फिरेल आणि ती तलवार इथं अडकणार आणि जेव्हा त्यांची सेना आपली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द ट्रिनिटी क्रिएटर्स. येस. सो आज आज आमचा कोकणचा हा तिसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि हा दुसरा व्लॉग आहे. तर आज आम्ही बाकीचे जे आमचे उरलेले पॉइंट्स होते जे 2 दिवसांमध्ये कव्हर नाही झालेत, आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. आता आमचं चेकआउट झालंय, आता आम्ही त्या लोकेशन्सला जाणार आहे. म्हणजे आम्ही ठरवलं असं होतं की पहिले 2 दिवस बीच जेवढे आहे तेवढे कव्हर करायचे, स्विमिंग वगैरे करून घ्या आणि थर्ड डेला जे काय बीच सोडून जे पॉइंट्स आहेत ते असे फक्त बघायला जाणार. ऍक्च्युली बरेचसे पॉइंट्स राहिलेत आमचे. सिंधुदुर्ग फोर्ट आहे, निवती बीच आहे, बरेचसे अजून आहेत. पण अजून ह्या सगळ्या गोष्टी एका दिवशी होतील का नाही माहिती नाहीये. तर झालंय असं की इथं एवढं ऊन आहे, आम्ही जसं आवरून येतोय खाली आलो की सगळं अंगाला घाम असं वाटतंय की नाही का आंघोळ केल्याला काही फायदा झालेलाच नाही, एवढं गरमी आहे इथे. वरतून सगळीकडं बीच वरती ह्याच्यावरती गेले की झालं, टॅनिंग झालं म्हणजे झालं. खूप दमट वातावरण आहे त्याच्यामुळे ह्युमिड. ओके, ज्यांना सवय नाही त्यांना असं होतच. तर बघू एंड पर्यंत कोण किती काळं होते बघू. चलो. आम्ही इथे ऑर्डर दिली आहे आणि सगळे लोक फक्त आपापल्या फोन मध्ये बिझी आहेत. सगळे नाही, ही सगळे बोलली, मी सगळे नाही. हे तिघं फोनमध्ये बसले, मी विचार करत बसलोय इथून कुठे जायचं, कसं जायचं, बोटचं कसं, स्टेजचं कसं, सगळं मी याचं प्लॅनिंग करतो. मी फोन घेऊन नाही बसलेलो. मधुर त्याच्या फोन मध्ये आयडियाज नोट मी कर. ऑर्डर केलेली जलपरी कधी येते ते बघतोय मी आयुष्यात माझ्या. हसा ना नको पण वाव. इथे आम्ही जेव्हा एका ठिकाणी थांबलोय आणि तिथेच काही फॉरेनर बाहेरच्या कंट्रीचे काही लोक इथे आलेली आहेत आणि मधुर आणि सौरभ दोघंही त्यांच्याशी गप्पा मारायला गेले आणि काय काय विचारतायत. पुणे. इट इज पुणे कल्चरल हेरिटेज स्टेट. ए मासे, ओ माय गॉड. सो आम्ही आता मालवण बीचला आलोय, म्हणजे मालवण बीचला चाललोय. हा एकच रूट आहे, हे मार्केट आहे इकडं, खूपच मच्छीचा वास येतोय. हो. आणि आम्ही आता इथून चाललोय सिंधुदुर्ग फोर्टला. उतरू आपण सगळे. आता आम्ही जरा फसलोय की आम्हाला सिंधुदुर्ग फोर्टला कसं जायचं, इथून जायला रस्ताच नाहीये. सो आमचं डिस्कशन चालू आहे. जा उतर. सगळे उतरायचंय. हा जा जा जा. वाव, देख रहे हो गाइस, गाड़ी चली नहीं रही. गाइस मी माझ्यासाठी प्रायव्हेट बॉडीगार्ड ठेवलाय. कॅन यू सी. आमची गाडी अडकली आहे गाइस. लेट्स गो. येस, आ गया. आम्ही आता चाललोय सिंधुदुर्ग फोर्टला आणि मालवणच्या बीच पासून सिंधुदुर्ग फोर्टला चाललोय. तर तिथून जाण्यासाठी आम्हाला बोटनी जावं लागणार आहे. सो तिथूनच या सगळ्या अशा मूर्त्या ठेवल्यात बाहेर, मूर्त्या लावल्यात म्हणजे मावळ्यांच्या. मालवण जेट्सकी का, जेट्टी जेट्टी मधून जाणार आहे. येस. तिकीट काढायचंय कुठून? आम्ही इथे थांबतो मृत्युली. ओके. आता परत तिथं जावं लागतं. आता तिथपर्यंत आलं, परत तिथे तिकीट काढायला, परत इकडे जायचं होतं तिकीट काढायला. तर आम्ही तिकीट वगैरे काढून आलो.
आणि आता या फेरीमधून जाण्यासाठी असं आहे की जे लोक लवकर तिकीट काढतील त्यानुसारच ही लाईन लागते आणि त्यानुसारच लोक इथून बोटमध्ये बसून तिकडे किल्ला आहे त्या साईडला आहे, तिकडं आहे सिंधुदुर्ग फोर्ट, तिकडं आम्ही चाललोय आता. सो आम्ही सगळे आता बोटमध्ये बसलोय, आता निघालोय आम्ही. पण दगडी दिसतात किंवा दगडी प्रॉपर एक 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 दगडी लावलेली अच्छा. आयडिया लाव फक्त लोकल विचार, आर्किटेक्चरचा विचार सांगतो तुम्हाला. तर आपल्याकडे हाफ वे मध्ये एक टुरिस्ट होता, आता आमच्याकडे आम्ही दुसरा टुरिस्ट पण हायर केलाय, नॉन पेड अनपेड अनपेड सो फ्री. तर आता आपल्याला तो पुढची माहिती देईल. तर तुम्ही इथं बघू शकता, ही किल्ल्याची एंट्री आहे. आता इथनं या दरवाजेच्या एंट्रीला, गडाच्या एंट्रीला किल्ल्याच्या असा विचित्र टर्न आहे. तर ह्या टर्न मागं शिवाजी महाराजांचा एक विचार होता. विचार असा होता, जेव्हा समोरची शत्रुपक्षची सेना हल्ला करल, शत्रूंची सेना जेव्हा हल्ला करल तर ती येताना इथून हल्ला करल आणि त्याच्यामुळं जेव्हा त्यांना तलवारी फिरवायची वेळ येईल तेव्हा ती अशी फिरेल आणि ती तलवार इथं अडकणार आणि जेव्हा त्यांची सेना, आपली मराठ्यांची सेना येईल तेव्हा ते तलवार फिरवते ती अशी फिरवतील, मग त्यांची तलवार इथं अडकणार नाही, मग शत्रूची तलवार इथं आदळेल, जेणेकरून आपल्या मराठ्यांना एक युद्धामध्ये एक हे मिळेल, ऍडव्हान्टेज मिळेल असतं. हा विचार शिवाजी महाराजांनी तेव्हा केला होता गड बांधताना. हा आहे किल्ल्याचा मेन दरवाजा. ह्या दरवाजाचं नाव आता मला पण आठवत नाहीये. इथे तोफ सुद्धा लावली आहे एका ठिकाणी, ही शिवकालीन तोफ सुद्धा आहे इथे. चल. अच्छा, त्या तोफेसाठी ही खिडकी बनवली आहे. तोफ नाही तिथं जाऊन मारणार. लॉजिक नाही. या महिला मंडळींचं एंटर करताना त्यांचं तोंड पडलेलं आहे. तोंड बघ कसं. 1.5 तास अगोदर आम्ही तुम्हाला म्हणत होतो जेवून घ्या मॅडम, महाराणी जेवून घ्या, पण तुम्ही काय आम्हाला बोलल्या नाही खायचंय बेचे, आता म्हणताय भूक लागली. खूपच एक्स्ट्रीम प्रकारे उमदळत होतं गायस. See this face? Anna? See this face? फक्त ती गोरी आहे, मी टॅन झाली आहे गाईच गोवामध्ये. दमट वातावरणात सिंधुदुर्ग फोर्ट वरती मृणाल मस्तपैकी आईस्क्रीम खातीये. इट इज फॉर 50 रुपीज अँड इट इज नॉट वर्थ इट. या इट इज नॉट पाणी आहे फक्त. पाणी फक्त घेतल्यामुळे खातीये. तर आम्ही आता इथल्या म्युझियम मध्ये आलोय. या म्युझियम मध्ये महाराजांच्या काळातले बरेचसे हत्यार हे असतील, तलवार वगैरे, पूजा साहित्य, चिलखत, अंगावरचे कपडे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये ठेवले, म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत. वाळूतनं बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे, ही त्यावेळेस बनवलेली आहे. ही त्यावेळेस लाकडाने बनवलेली क्रेन आहे बांधकामासाठी. काही हत्यारं आहेत, त्या कटियार आहेत, खंजीर आहेत. हे विटा म्हणून एक आहे, ते मासे पकडण्यासाठी होतं. तर काय असेल तुम्हाला पण माहिती आयडिया जास्त. अंकुश म्हणून एक आहे तिथं हत्यार, आणि ह्या तलवारी, ही त्या काळातील तलवारी आहे जे अजूनही जपून ठेवल्या आहेत. ही त्या काळातली दुर्बीण आणि होकायंत्र. होकायंत्र म्हणजे तुम्ही सांगा. हे शिवकालीन कुलुपे, कुऱ्हाड, बालेची तोंड. इथे कर्णा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे जे आता बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही कोणी वापरत नाही. हे त्यावेळेसचं जे आहे ते इथं ठेवलेलं आहे. हे बघा इथे शिवकालीन
भांडी त्यावेळेसची काही भांडी आहेत. तर इथे सगळ्यात भारी गोष्ट मला ही वाटली की इथे महाराजांच्या पायाचा ठसा आणि त्यांच्या हातांचं काय ठसा असं म्हणू शकतो. हा, त्यांच्या प्रतिकृती, इथे चांदीतल्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. आणि इथे परत तलवार आहे त्यांची, तुळजा फिरम, आणि परत 2 मुकुट ठेवलेले आहेत तिथे. ही त्यावेळेसची जहांगीर पासून ते आपल्या अकबर सुलतान, हुमायूं ह्यांनी बनवलेल्या नाणे आहेत. बघू शकता इथे त्या जमान्यातलं जातं येतात, त्यातला अर्धाच भाग इथे आहे, अर्धा भाग नाही वाटतं. इथे मला असं वाटतंय की हे त्यांचे दर्जे असतात नाही का बाबा, सरदार, सेनापती, त्यांचे हे आहेत, पगडे आहेत. मला असं वाघ नखे आहेत. हे आहे रणयुद्धातलं मुकुट आहे, हेल्मेट बोलू शकता आपल्या भाषेमध्ये, रणयुद्धामधलं आहे. आणि याची डिझाईन किती वेगळी आहे बघा. या बाजूला पण थोडीशी जागा, या बाजूला पण थोडीशी जागा, आणि वरती एक छोटस टोकदार असं एक वस्तू लावलेली. मला असं वाटतं की हे जे वरची बाणाचं जे लावले त्याचा अर्थ असंही असू शकतो की जर समोरून कोणी आलं तर त्याला डोक्याने हे करून पण मारता येऊ शकतं. ही बघा, ही आहे पालखी आहे. हे इथे ही ढाल बघू शकता, ह्याच्यावरती युद्ध झालेलं दिसतंय, कारण ही खूप हे झालेली चेपलेली आहे, म्हणजे ही युद्धामध्ये वापर केल्यानंतरची आहे. तोफ आणि तोफचे गोळी पण घेते, हे बघा 1, 2, 3, 4 साईज मध्ये आहे. आणि हे पूजा साहित्य, हो बरोबर, एका साईडला ठेवलेली सगळं. ही त्या काळातली इथली विहीर आहे. अशी विहीर पहिल्यांदा म्हणजे मी बघतोय. किती भारी याचं हे केलेलं आहे बघा, म्हणजे अरे बापरे, अशी विहीर खरंच कुठे बघायला मिळत नसेल. कशी बांधली असेल त्यावेळेस, आणि इथं पाणी कसं सगळं हे केलं असेल. आता तुम्ही बघू शकता इथं 3 खड्डे आहेत खाचे, हे शिपाईंसाठी आहेत. इथं शिपाई पेहरा द्यायचे कशासाठी की जर हे पाणी प्यायची 2 स्तोत्र आहे या गडावरती, जर ह्या पाण्या प्यायच्या स्तोत्रावरती विष टाकलं तर आपल्या राजाच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी 3 शिपाईंची इथं, मावळ्यांची इथं तैनात असायची ह्याच्या सुरक्षेसाठी. सो सिंधुदुर्ग फोर्ट आम्ही फिरतोय. इतकी भारी भारी प्लेस आहे तिथे. खरं तर 1च तास आहे आमच्याकडे, कारण आम्ही आता 5 वाजता इथे पोहोचलोय आणि 5 ते 6 या 1च तासामध्ये शेवटची बोट सिंधुदुर्गवरून परत जाणार ती आहे 6 वाजताची. त्याच्यामुळे आमच्याकडे फक्त 1च तास आहे आणि या 1 तासात हा पूर्ण किल्ला फिरणं कव्हर केला. खूप अवघड आहे. हे पूर्ण फिरणं खूप अवघड आहे. पण आम्हाला इथे एक स्पॉट मिळाला होता जो इतका भारी होता, तिथे आम्ही 15-20 मिनिटं थांबलो, मस्त व्हिडिओज वगैरे फोटोज काढले. आणि आता आम्हाला परत जावं लागतंय लगेच, कारण आमच्याकडे वेळच नाहीये. सो आम्ही आता अच्छा सो गाईज वी आर गेटिंग लेट. आता आम्ही सिंधुदुर्ग फोर्टवरून बाहेर आलो आहे. काही मेंबर्स ऑलरेडी आमच्या पुढे गेले आहेत. त्यांना भीती वाटते की आपली बोट निघून गेली तर काय, कारण 5 ते 6ची ही शेवटची बोट असते असं यांनी ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि 6 वाजून गेले, 6:15 झालेत. त्याच्यामुळे आम्ही खूप घाई गडबडीमध्ये हा फोर्ट बघितला आणि आता मी रिटर्न चाललो आहे. झालंय असं, गड आहे खूप मोठा, आमच्याकडे आता टाईम कमी आहे. फक्त आम्ही 20%च गड बघता आला आम्हाला. जर आम्ही दुपारी आलो असतो, आम्हाला 4-5 तास भेटले असते, आम्ही अख्खा गड फिरलो असतो. पण अनफॉर्च्युनेटली 1च तास भेटला आणि त्यातच आमचा अर्धा वेळ आमचा चालण्यातच गेला.
त्याच्यामुळे फक्त 20%च बघता आलेत. एकच भारी स्पॉट दिसला. मे बी वाटते आम्हाला त्यापेक्षा जास्त असतील, पण आम्हाला एकच भेटला, तो पण भारी होता. मे बी नेक्स्ट टाइम जर आलो तर लवकर येईल, आम्ही लवकर व्हिजिट करेल आणि सगळा गड एक्सप्लोर करेल. पण आता जाऊशी तर वाटत नाही आम्हाला, पण आता नाही लाजाने मला जावं लागतंय. सो ओके गाईज, आम्ही आता कोकणच्या बाहेर पडलोय ना, येस येस पडलोय आणि पडतो. कोकणातलाच एरिया, तिथून आम्ही आता बाहेर पडतो. पुण्याच्या साईडला आम्ही आता निघालोय आणि एका पंजाबी हॉटेलमध्ये आम्ही आता जेवायला आलोय, ढाब्यावर. कारण ऍक्च्युली 2 दिवस आम्ही कोकणातलं जेवण जेवून थोडंसं कंटाळलो होतो आणि आता मग त्याच्यामुळे आम्ही पंजाबी ढाब्यावरती आलो. तो अभी हमें थोड़ा खाना है रोटी, तो अब हम खाएंगे रोटी और सब्जी. कारण आम्ही तिथे 2 दिवस होतो, तिथे सगळं फक्त होमस्टे वाले जेवण होते, पण आता आम्ही इथे आलोय, इथे आम्ही मागवलंय कारण आणि मॅच बघत खातोय गाईज. मॅच फिनाले आता 8 वाजले झाले, असं की भूक तर कुणालाच लागली नाही, पण आम्हाला घाटातून जायचंय तर तिथं कुठं हॉटेल भेटणार नाही नंतर, त्याच्यामुळे आम्ही आता लवकर जेवतोय. ऍक्च्युली माझ्यासाठी सगळे लवकर नाही तुला तसं वाटत नाही, कारण आम्हाला नंतर आपल्याला पुढे गेला कुठं हॉटेल भेटणार नाही, त्याच्यामुळे लवकर. सो ओके गाईज, आमची कोकण ट्रिप इकडे आम्ही एंड करतोय आता, आणि आमचा व्लॉग पण आम्ही एंड करतोय. आता ह्या कोकण ट्रिपमध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्रॉब्लेम फेस केला. तर म्हणजे जर समजा तुम्ही कोकणची ट्रिप प्लॅन करत असाल तर तुमची जर पर्सनल गाडी असेल, पर्सनल गाडी घेऊन जर तुम्ही कोकण ट्रिप केली तर तुम्हाला बऱ्याचशा म्हणजे सोयीस्कर राहील. कारण तुम्ही बाय ट्रेन गेले किंवा बाय बसने गेले की तुम्हाला तिथून बीच टू बीच फिरणं किंवा बीचपासून रूमपर्यंत येणं, या सगळ्या ट्रॅव्हलिंगच्या गोष्टी खूप जास्त अवघड जातात. हे आम्ही ह्यावेळेसच्या ट्रिपमध्ये आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या. आणि तिथे तुम्ही गेला की तिकडेचं जे जेवण पण असतं ते प्रत्येक ठिकाणी ऍक्च्युली होमस्टे असतं, अवेलेबल असतं, पण सगळीकडे सेम असतं. म्हणजे काही ठिकाणी रेट्स पण असतात, पण सेम व्हरायटी नसते, सेम असतं. सो थोडं 3 दिवस आम्हाला जरा सेम गोष्टी खाव्या लागल्यात, नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण. सो इट्स ओके, पण वी हॅड लॉट्स ऑफ फन. एक्झॅक्टली, तुम्ही पाहिलं असेल तर आमच्या दोन्ही ब्लॉगमध्ये. रडू नकोस, इट्स ओके, नाही संपले, आपण परत येऊया ट्रिपला. काही तुम्ही पाहिलं असेल या दोन्ही ब्लॉगमध्ये आम्ही किती सगळ्यांनी फन केला. गरम पाणी येत नव्हतं सकाळ सकाळी. अरे यार, तो हो, एक problem. ऍक्च्युली खरंच मोठा प्रॉब्लेम होता. त्यांनी गरम पाणी दिलं नाही. हॉटेल आणि बेसिनला गरम पाणी येते, पण आंघोळीच्या नळाला गरम पाणी ते येते. पाणी हो. एवढीच शॉवरला तो आम्हाला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. अतिशय. ट्रिप आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो आणि अचानक म्हणजे ट्रिप झाली आमची, पण आता इतक्या लवकर परत येतोय असं आम्हाला वाटतं की अजून थोडे दिवस राहिले पाहिजे होतं. पण झाले असं की आमचे सगळे खिशे मोकळे झाले, त्याच्यामुळे आम्हाला न पर्याय आम्हाला परत रिटर्न जावं लागतं. त्यात आम्ही रिटर्न गेलो नसतो. एवढं भारी कोकण आहे. आमचा व्लॉग नक्की बघा. आणि तुम्हाला एक सल्ला देतो, प्लीज यावेळेस आमच्याकडनं एक गोष्ट मिस झाली, उकडीचे मोदक मला खायला मिळाले नाहीयेत. मला खूप दुःख आहे त्या गोष्टीचं. एक तर मी व्हेजिटेरियन आहे, त्यात मला एकच या गोष्टीसाठी कोकणात यायचं खूप आशा होती. तर ठीक आहे, आता नाही भेटले. पुढच्या वेळेस मी शेतीला लागणार पहिल्या दिवशी खूप खायचे आपल्याला, मला नाही माहिती, तुम्ही पण नक्की खावा. आमच्या ह्या नवीन मेंबरने आमच्याबद्दल 2 शब्द बोलावे अशी आमची अपेक्षा आहे. चांगले गोड शब्द माझ्यावर इतका मोठा ते काय म्हणतात त्याला, भार दिला आहे की तुमच्याबद्दल बोला. म्हणजे असं काही नाही का बोलायला. नाही नाहीये. तुम्ही व्लॉग बघितला असेल पूर्ण, तुम्हाला कळलेच किती मजा केली आम्ही सगळ्यांनी. तर तुम्ही पण या आणि मजा करा. येस आपल्या फ्रेंड सोबत या. चॅनलचं सांग ना यार. सांग ना, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा, तू एंड कर. असं बोल. सो गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. Yes. So thank you so much for watching The Trinity Creators.